सकाळचे 3 वाजले. आम्ही निघालो आहे कोकणात. माझ्याकडचा पसारा आणि गाडीतला पसारा. म्हणलं मी बसू कुठे, एवढं सामान झालंय गाडीमध्ये. 4:15 वाजलेत आणि आम्ही आलो आहोत पालीमध्ये. आता पालीमध्ये आलोय म्हटल्यावर पालीच्या गणपतीचं दर्शन झालंच पाहिजे. आता आम्ही पालीचा बल्लाळेश्वरचं दर्शन घेणार आहोत. सकाळी 5ला पोहोचलोय. अजिबात गर्दी नाही. विदिन 2 मिनिटात आमचं दर्शन झालंय बल्लाळेश्वरचं. खरंच खूप छान वाटतंय, खूप सुंदर. मध्ये पोचलो आहे आणि मस्तपैकी गरम गरम चहा पीत आहोत. डोक्याची चादर आणि तुम्ही बघू शकता पुढे केवढा मोठा पाऊस येतोय. मुंबईपासून निघालोय आम्ही, पण आम्हाला अजिबात ट्रॅफिक नाही मिळाले. आम्ही आता महाडमध्ये येऊन पोचलोय. 9:30 वाजेपर्यंत आम्ही चिपळूणला पोचू, जर ट्रॅफिक नाही मिळालं तर. आला पाऊस आला. मोठा पाऊस आलाय. समोरची गाडी पण दिसत नाहीये, एवढा मोठा पाऊस. समोर दिसतंय का तुम्हाला कशेळी बोगदा? आता आपण जाणार आहोत बोगद्यामध्ये. गाडी बघा, एवढाच पसारा डिक्की मध्ये आहे. गणपतीला जायची उत्सुकता. फायनली चिपळूण मध्ये एंट्री झालेली आहे आमची. एकदम छान वाटतंय. जर असं ग्लो आलाय ना चेहऱ्यावरती. चिपळूण मध्ये आल्याचा ग्लो आहे तो, बाकी काही नाही. आणि फायनली आम्ही आता पोचलो आहोत घरी.